नमस्कार, मी स्मिता नेराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. आज मी तुमच्याबरोबर मॅनिफेस्टेशनचा काय फॉर्म्युला आहे तो शेअर करणार आहे. आणि तुम्हाला जर काही तुमच्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट करायचं असेल तर याच्यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल. आता अशी कल्पना करा की एक माळी आहे आणि त्याला काहीतरी फळझाडं लावायची आहेत. त्याला फळांचं उत्पादन करायचं आहे. मग तो काय करेल? फळांच्या ज्या बिया असतात, ज्याच्यातून त्याला झाडं उगवायची आहेत, त्या बिया तो छानपैकी जमिनीमध्ये लावेल. त्या बियांची काळजी घेईल, त्यांना खतपाणी घालेल, ती जमीन सुपीक असेल, त्या बियांना पाणी वेळेवर मिळेल, सूर्यप्रकाश मिळेल. आणि एक दिवशी जेव्हा सगळं फेवरेबल असेल, त्या बियांची नीट निगा घेतली जाईल, तेव्हा त्याच्यातून झाड येईल आणि ते झाड हळूहळू मोठं होईल आणि एक दिवशी फळं देईल. तो माळी त्या झाडाची पूर्णपणे काळजी घेईल आणि त्याला छान वाढू देईल, त्याची काळजी घेईल, खतपाणी घालेल, जे काही त्याच्यासाठी करावं लागेल ते सगळं तो करेल आणि त्याच्या मेहनतीचं फळ त्याला एक दिवशी नक्की मिळेल. याच्या विरुद्ध एखादा मुलगा आहे, त्याला हे सगळं माहिती नाही आहे. फळझाड कसं उगवायचं हे त्याला माहिती नाही आहे, पण त्याला ते करायचं आहे. त्याला एक फळझाड लावायचं आहे, त्यातून त्याला फळं हवी आहेत आणि तो एक बी जमिनीमध्ये लावतो. त्याला पाणी घालतो, खत घालतो, त्याला सूर्यप्रकाशसुद्धा मिळतो. सुरुवातीला तो त्याची छान काळजी घेतो आणि रोज त्या बीकडे बघत राहतो. अजून झाड उगवलं नाही असं त्याला वाटायला लागतं आणि एक दिवशी थोडं उकळून बघतो, काय झालं आहे आतमध्ये, जमिनीच्या आत. त्या बीमधून काही झाड उगवणार आहे का असं त्याला क्युरिओसिटी वाटते. नक्की काय जमिनीमध्ये होत आहे हे त्याला जाणून घ्यायचं होतं आणि तो एक दिवशी ते उकरतो, जमीन उकरतो आणि ती बी बघायचा प्रयत्न करतो. तिथे काहीच झालेलं नसतं. पुन्हा माती टाकतो त्या बीवर आणि पुन्हा त्याची काळजी घ्यायला लागतो. पण त्याच्याने काही राहत नाही. अजून झाड उगवलं नाही, अजून झाड उगवलं नाही असं त्याला डेस्परेशन व्हायला लागतं आणि परत परत तो जमीन उकरून ती बी बघायला लागतो आणि त्याच्या या करण्यामुळे हळूहळू ती बी डॅमेज होऊन जाते. त्याच्यातून झाड उगवायच्या ऐवजी ती बी डॅमेज होते आणि मरून जाते. त्याच्यातून झाड उगवत नाही. या दोन अगदी विरुद्ध गोष्टी आहेत. माळी जो असतो त्याला माहिती असतं कसं फळझाडं कशी उगवायची, त्याची कशी काळजी घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक पेशन्स असतो. त्याला माहिती असतं एक दिवशी मी लावलेली झाडं मला फळं देणार आहेत. पण हा दुसरा मुलगा जो असतो त्याला हा अवेअरनेस नसतो, त्याला हे नॉलेज नसतं आणि तो आउट ऑफ डेस्परेशन त्या बीला, त्या झाडाला डॅमेज करतो आणि त्याच्या हाती काहीच लागत नाही. मॅनिफेस्टेशनचं सुद्धा अगदी असंच आहे. एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची असेल तर त्या गोष्टीला आपण पॉझिटिव्ह एनर्जी दिली पाहिजे. जसं माळ्याने त्या बियांची काळजी घेतली होती आणि काळजी घेऊन त्याने पेशन्स दाखवला होता, त्याचप्रमाणे आपलं जे डिझायर आहे, आपलं जे गोल आहे, आपल्याला जे मॅनिफेस्ट करायचं आहे त्या गोष्टीसाठी आपण पॉझिटिव्ह एनर्जी दिली पाहिजे. पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे त्याच्यासाठी पॉझिटिव्ह थॉट्स क्रिएट केले पाहिजे, पॉझिटिव्ह फिलिंग्स क्रिएट केले पाहिजेत आणि तशा ॲक्शनसुद्धा घ्यायला हव्यात. आणि जेव्हा आपण हे सगळं करतो, सगळ्या गोष्टी अलाइनमेंटमध्ये येतात, आपल्या गोलच्या अलाइनमेंटमध्ये आपण येतो, तेव्हा आपलं गोल मॅनिफेस्ट होत असतं. आणि याच्यासाठी पेशन्ससुद्धा दाखवावा लागतो. डेस्परेट होऊन त्या मुलासारखं केलं तर आपलं गोल मग अचीव होत नाही, त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात. आणि याच्यासाठीच आपण अवेअर राहिलं पाहिजे, आपण काय मॅनिफेस्ट करतोय आणि त्या गोष्टीला आपण कोणती एनर्जी देतोय. आपण जर डेस्परेशनची एनर्जी दिली की माझं गोल कंप्लीट होतच नाही आहे, कधी होणार, कसं होणार, कधी होणार, आपण युनिवर्सवर ट्रस्ट केला नाही आणि उतावीळपणा दाखवला तर मग आपलं डिझायर, आपलं गोल कंप्लीट होणं डिफिकल्ट होऊन जातं. आपलं गोल तेव्हाच अचीव होतं, आपल्याला जे हवं आहे ती गोष्ट तेव्हाच मॅनिफेस्ट होते जेव्हा आपली एनर्जी आपल्या गोलशी मॅच होते.
आपलं जे गोल आहे ते मिळाल्यावर आपण कसे फील करू, आपले कसे विचार असतील, आपल्या कशा ॲक्शन्स असतील, हे जेव्हा आपल्या आतमध्ये आपण क्रिएट करतो, दोन्ही गोष्टी जेव्हा मॅच होतात तेव्हाच आपलं मॅनिफेस्टेशन कंप्लीट होत असतं. हा फॉर्म्युला आहे मॅनिफेस्टेशनचा. मग याच्यासाठी तुमचं जे काही टार्गेट आहे, जे काही गोल आहे, तुम्हाला जे मॅनिफेस्ट करायचं आहे, त्याच्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह फीलिंग्स क्रिएट करा आणि पॉझिटिव्ह ॲक्शनसुद्धा घ्या. फक्त थॉट्स आणि फीलिंग्स पुरेसे नसतात, त्याच्यासाठी ॲक्शनसुद्धा घेतल्या पाहिजेत. जसा तो माळी त्या झाडांची काळजी घेत होता, त्यांना हवं ते खतपाणी देत होता, त्यांना त्या झाडांना सूर्यप्रकाश मिळत होता, सगळ्या कंडिशन्स फेवरेबल होत्या आणि त्यांनी पेशन्ससुद्धा दाखवला, तेव्हा त्याला चांगला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला, त्याला फळं मिळाली. याच्या उलट त्या मुलाला आउट ऑफ डेस्परेशन काहीच मिळालं नाही, त्याचा अपेक्षाभंग झाला. आणि हाच फरक आहे दोन्हीमधला. मॅनिफेस्टेशन करायचं असेल तर त्याचा हाच फॉर्म्युला आहे की आपल्या गोलसाठी, आपल्या डिझायरसाठी ॲज इफ ते कंप्लीट झालं आहे असं समजून त्याला पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची, पॉझिटिव्ह थॉट्स त्याच्यासाठी क्रिएट करायचे, आनंद क्रिएट करायचा, सॅटिस्फॅक्शन क्रिएट करायचं. तुम्हाला सक्सेसफुल फील करायचं असेल तर सक्सेसफुल फील करायचं, हॅपीनेस आतमध्ये क्रिएट करायचा आणि तसे विचार क्रिएट करायचे, तशा ॲक्शन्स घ्यायच्या आणि मग मॅनिफेस्टेशन अगदी इझिली होत असतं. तर हा आपल्या मॅनिफेस्टेशनचा फॉर्म्युला आहे. तुम्ही डिसाईड करा तुम्हाला काय मॅनिफेस्ट करायचं आहे आणि ते मॅनिफेस्ट झाल्यावर तुम्ही कसे विचार कराल, कशा ॲक्शन्स घ्याल, तुमचे काय थॉट्स असतील, हे सगळं तुम्ही आधीच तुमच्या आतमध्ये क्रिएट करा. मॅनिफेस्टेशन व्हायच्या आधीच हे तुमच्या आतमध्ये क्रिएट करा, तुमच्या माइंडमध्ये हे क्रिएट करा. आणि जेव्हा आपल्या आतमध्ये या सगळ्या गोष्टी क्रिएट होतात, ही पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते, तेव्हा आपल्या बॉडीमधली एक एक सेल त्या पॉझिटिव्ह एनर्जीवर व्हायब्रेट करायला लागते आणि मग युनिवर्समधून त्याच गोष्टी आपली बॉडी किंवा आपलं माइंड अट्रॅक्ट करते आणि आपलं मॅनिफेस्टेशन खूप इझिली होत असतं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. खूप सोप्या पद्धतीने मॅनिफेस्टेशन कसं करायचं हे समजावण्याचा मी प्रयत्न केला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काही ॲक्टिव्हिटीज होत असतात, त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.